वॉर्म वेलकम सगळ्यांना परत एकदा. डे 7. आज आपण 7व्या दिवशी पोहोचलो. 21 दिवसाची हनुमान चालीसा 3 भागांमध्ये डिवायडेड आहे. 7, 14 आणि 21. 7वा दिवस आजचा. 33% हनुमान चालीसा पूर्ण झालेली आहे. राईट. म्हणजे आपला संकल्प जो आहे, आपला संकल्प काय आहे सगळ्यांना आठवत आहे. व्हॉट इज आवर गोल? गोल मंगल मूर्ती करण्याचा आहे. 21 दिवसात होणार आहे का? नाही. 21 दिवसात विचार बदलणार आहेत का? हो. लेट्स अंडरस्टँड मोर. प्रार्थना करूया पहिले. हे परमेश्वरा, साक्षात प्रभुराम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, माझे गुरु मास्टर चोवाकोपसुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, गजानन महाराज, स्वामी समर्थ, सगळे गुरुजन, साई बाबा, everyone. We invoke your divine blessings. Thank you for the divine understanding, deeper understanding of Hanuman Chalisa. Thank you for the manifestation of Mangal Murti. Thank you for the blessing of good self-image, good self-esteem, Atma Sanman, Atma Prem, Atma Shakti. Thank you. To all of you, I welcome you all for day 7. आज आपण डे 7 ला आलेलो आणि हळूवारपणे जसं आपण डे 7 मध्ये पोहोचतोय, राईट, तर आपल्याला काय लक्षात येत आहे? आज उजळणी नाही, आज ऍक्शन. काल घेतली मी रिव्हिजन ऑलरेडी. जर तुम्ही ऐकू शकता ऑनलाईन. ठीक आहे. सो डे 7 मध्ये आल्यावरती परत एकदा काल आपण बघितलं, त्याच्या आधी आपण बघितलं की आपण वन थॉट मेडिटेशन केलं. वन थॉट मेडिटेशन जेव्हा केलं आपण, त्याला ऍक्च्युली मेडिटेशन नाही म्हणायचंय, पण फॉर नेम सेक, बिकॉज नॉट एव्हरीबडी विल अंडरस्टँड, म्हणून आपण त्याला मेडिटेशन म्हणतोय. खरं ते काय आहे? आपण एकाच विचाराशी संलग्न राहू. Why does it work for anxiety? What is anxiety? मी आता तुमच्याशी बोलतोय, पण मी माझी बोटं मोडतोय, हात असं करतोय, पाय हलवतोय सारखे खाली. आपण पाहतो, राईट, सगळे बरेचसे जण असे पाय हलवत असतात सतत. ही सगळी लक्षणं आहेत एन्झायटीची. टीव्ही आपण पाहताय, पण ह्या चॅनलवरती नको, आधीच्या चॅनलमध्ये जाऊ, आधीच्या चॅनलमध्ये नको, दुसऱ्या चॅनलमध्ये जाऊ. एन्झायटी. हे करायला बसलो तर ते करू, ते करायला बसलो तर हे करू. इथपर्यंत ठीक होतं, ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. हनुमान चालीसेमध्ये और देवता चित्त न धरही, हनुमत से सर्व सुख करे. म्हणजे लॉर्ड हनुमान इज, तुलसीदास आपल्याला सांगतायत की जे आपल्या गुरूंचे चरण आहेत ते अल्टिमेट आहेत, आपल्यासाठी ते फायनल आहेत. मग त्याच्यानंतर इकडे तिकडे माकड उड्या मारण्याची गरज नाही. आजकाल रील्सचं फॅड आहे, नाही, रील्सची गरज आहे. मी पण बनवतो, किंवा माझे काही पॉडकास्ट आहेत त्याच्यावरती रील्स बनतात. इट्स ओके. पण रील्स, एवढे रील्स आहेत, एवढे रील्स बनतात एखाद्या सब्जेक्टवरती की वन इज नॉट एबल टू अंडरस्टँड. हे करू का ते करू, ते करू का हे करू, हे करू का ते करू. मोघम स्वरूपात बेसिक गोष्टी केल्या, ठीक आहे. आपल्या काळामध्ये रील्स आहेत आता, त्यांच्या काळामध्ये अजून काहीतरी दुसरं असेल, होतच तेव्हा आपल्याकडे परकीय आक्रमण व्हायची. आणि परकीय आक्रमण इज फॉरेन इन्वेडर्स कमिंग टू इंडिया, अटॅकिंग अस, आणि आपले धर्म बदलायला लावायचे. कोणी पाव खाऊन, कोणी विहिरीत काहीतरी टाकून, असे आपण बरेचसे आपल्याला घटना, आपल्याला गोष्टी माहिती आहेत. मला त्याच्यात जायचं नाही, तो माझा सब्जेक्ट पण नाहीये. पण और देवता चित्त न धरही, हनुमत से सर्व सुख करही.
आणि मी त्याच्याकडे पाहताना माझं लिमिटेड अंडरस्टँडिंग जे मी पाहतो या दोह्याकडे, तर मी असं म्हणतो की गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वरा आणि गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवाय नमः. जे होईल ते, जे असेल ते आणि जे आहे ते, एव्हरीथिंग इन आवर लाईफ इज बाय द परमिशन अप्रुव्हल ऑफ माय टीचर. तो डरकीच बात का? त्यामुळे जर आपण फॉर एक्झाम्पल आपण आपल्या सद्गुरु चरणी अर्पण असू, जे आपले सद्गुरु आहेत त्यांच्या चरणी आपण अर्पण असू, आपल्याला वेगळं काहीही करायची गरज नाही. कुठलेही तोडगे ताडगे माडगे काही करायची गरज नाही. और देवता चित्त न दरही. देवता इज नॉट नेसेसरी द देव, द गॉड. व्हेरियस टाइप्स ऑफ थिंग्स जिथे आपण सहजपणे आपलं लक्ष विचलित होतो. कारण महाराज असं म्हणतात, गजानन महाराज, जिथे साधू तिथे भोंदू, जिथे हिरे तिथे गारा. कठीण आहे आपल्याला हिरे आणि गारा ओळखणं. बऱ्याच वेळेला गोंधळ होतो, झालाय माझा सुद्धा. मी काय वेगळा नाही. हिरे आणि गारा शोधण्यामध्ये, समजण्यामध्ये फरक लागतो. पण बी रेस्ट अश्युअर्ड की गारा वितळून जातात आणि हिरे चमकत राहतात. और देवता चित्त न दरही. रिंगणात ना बाहेर पडलास तेवढा पुरतं जाशील, परत यू विल कम बॅक बिकॉज यू हॅव अ टीचर. मग सद्गुरू जे आहेत आपल्या जीवनातले, त्या सद्गुरूंच्या सगळ्यांची स्टाईल वेगळी वेगळी आहे. शंकर बाबांची वेगळी आहे, साईबाबांची वेगळी आहे, स्वामी समर्थांची वेगळी आहे, दत्त स्वामी दत्तगुरूंची वेगळी आहे, मास्टर चव्हाणची वेगळी आहे, नानासाहेब धर्माधिकारी स्वारी त्यांची वेगळी आहे. पण ही सगळे वेगळं पण नंतर जातं एकाच ठिकाणी आणि तो रस्ता आहे कैवल्याचा, असं गजानन महाराज त्यांच्या ग्रंथामध्ये म्हणतात. अध्याय 20. जेव्हा ते पंढरपूरला जातात आणि माऊलींना भेटत असताना परमिशन मागतात की इट्स टाइम टू लिव्ह माय फिजिकल बॉडी. आर यू अंडरस्टँडिंग? त्यामुळे और देवता चित्त न धरही. ठीक आहे, आपण ज्योतिष बघितलं पाहिजे, आपण ज्योतिष समजतंय, ज्योतिषावरती विश्वास आहे, येस. पण जर गुरु जीवनामध्ये आहेत तो डरकीच बात का? आपण प्राथमिक स्वरूपामध्ये एक फर्स्ट एड म्हणून, थोडीशी गाईडलाईन म्हणून, टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे म्हणून आपण जरूर बघावं. ते आपलं, इट इज डेफिनेटली हेल्प मी, इट कॅन हेल्प यू. पण गुरु असताना इथे माझं काम झालं नाही म्हणून दुसरे गुरु शोधतो, माझं काम झालं नाही म्हणून दुसरे गुरु शोधतो, त्यांचं तिकडे गेलो तिथेही रिझल्ट मिळाला नाही म्हणून दुसरीकडे गेला. अशी जी गुरु हॉपिंगची किंवा काही इथे तिथे पळण्याची, बेडूक उड्या घेण्याची जी काही प्रवृत्ती आहे, त्याच्यावरती हा श्लोक आहे, त्याच्यावरती हा दोहा आहे. और देवता चित्त न दरही, हनुमत से सर्व सुख ही करही. वाचूया का आपण एकत्र? हे बघा, और देवता चित्त न धरही, हनुमत से ही सर्व शुभ करे, सर्व सुख करे. संकट कटे मिटे सब पीड़ा, जो सुमिरे हनुमत बल पीरा.
दिवस रात्र ज्यांच्या चरणी आपण अर्पण झालेलो आहोत. मगाशीच आपण काही जण एकत्र आपण एक पुस्तक वाचत होतो, बुक स्टडी नाही, बुक रिडिंग करत होतो, आणि आपल्याला काही साक्षात प्रचंड अनुभव आलेले आहेत. येस सर. ज्यांनी चक्र क्लीन केली, ज्यांनी चक्र तपासली, आणि तपासल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याच्यावरती काही ऍक्शन्स घेतली, एवढे गोड पेढा जर तुम्हाला गोड लागला, कशाला कुठे जायला पाहिजे? आवश्यकता नाहीये. पण अगेन मन हे चंचल आहे, असतं. विचार हे चंचल आहेत, असतात. सर माझी क्रियाशक्ती मॅनिफेस्ट झाली नाही, बरं मग. सर माझी गोल्स मॅनिफेस्ट झाली नाही, बरं मग. माझी आई सतत आजारी राहिली, बरं मग. सर माझं काम झालं नाही, बरं मग. कोर्टाची केस माझ्या बाजूने नाही लागली. हु नोज द प्रिव्हियस कर्मा? नोबडी नोज. माझे गुरु मास्टर चोआकोक सुई त्यांनी एक वर्कशॉप कंडक्ट करतात, अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल. तो वर्कशॉप तुम्ही जिथे तुमच्या शहरात लागेल तिथे वर्कशॉप तो करा. आपल्याला जेव्हा आपण मधुरतामध्ये तो होस्ट करतो, मी तुम्हाला ग्रुपवरती टाकेन, नक्की करा. मग तुम्हाला लक्षात येईल की आपण जन्माला यायच्या आधी आणि जन्म संपल्यानंतर म्हणजे मेल्यानंतर नक्की आपलं काय होतं. जन्माच्या आधी काय, नंतर काय. जन्माचा आपण साइन ऑफ जेव्हा घेतो तेव्हा कोण कोण लोक असतात. जेव्हा आपण जन्माला खाली येणार तेव्हा कोण कोण लोक असतात, तेव्हा वरती लोक नाही म्हणता येणार. हु आर दोज हु आर इन्व्हॉल्ड इन बर्थिंग प्रोसेस. आपण चूज करतो, आपण सिलेक्ट करतो की आपल्याला हे दिलं जातं, हे तुझं प्रारब्ध, जा खाली. या जन्मात तू पुरुष आहेस, या जन्मात तू बाई आहेस, या धर्मात तू जन्माला येशील, या गावात जन्माला येशील, या शहरात जन्माला येशील. आपली कुलदेवी, आपली कुलदेवता, आपले गुरु, कर्माची देवता, त्यांच्या सगळ्यांची मीटिंग होते, आणि नंतर त्याचा जो तपशील आहे तुम्ही त्या वर्कशॉपमध्ये शिका. व्हेरी पॉवरफुल. इट्स ओपन फॉर ऑल. कोणी स्टार्टिंग पण तुम्ही म्हणजे डोंट नीड टू, देयर इज नो प्री क्वालिफिकेशन. You can just, whenever the workshop is happening, achieving oneness with higher soul, please attend that workshop, learn this workshop. आणि त्यात एक सुंदर मेडिटेशन पण दिलं जात आहे, त्याला राजयोग मेडिटेशन म्हणतात. आणि राजयोगाचा खरा अर्थ त्या मेडिटेशन मध्ये, त्या सेशन मध्ये, त्या वर्कशॉप मध्ये तुम्हाला समजेल. ज्या लोकांनी हा वर्कशॉप शिकलाय, यू नो व्हॉट एक्झॅक्टली आय एम सेइंग. आणि जर तुम्ही सोल मेडिटेशन प्रॅक्टिस करताय, फॅन्टास्टिक. क्लॅरिटी येते. सो रिमेन फोकस्ड. इकडे तिकडे आपलं होतो कधी कधी, येस होऊ शकतं, कारण असे सुद्धा अनुभव घेणं गरजेचं आहे. असं मी म्हणत नाहीये, असं माझ्याकडचं सगळं कंटेंट जे मी आपण इथे म्हणतोय हे माझं काहीच नाहीये, हे सगळं गुरुजनांचं आहे. मी फक्त त्यातला एक इंटरप्रिटर आहे. तर महाराज असं म्हणतात की असे अनुभव जीवनात आले नाहीत, असे अनुभव जीवनात आले नाही तर माझी किंमत कशी कळेल, असं गजानन महाराज म्हणतात, असं शंकर महाराज म्हणतात. शंकर महाराज तर त्यांच्या त्यांच्या शंकर गीतेमध्ये नावासकट एक्झाम्पल देत आहेत की त्यांचं नाव घेऊन कोण एक भोंदू कसा प्रचार करत होता, आणि त्याचा उल्लेख आहे. नंतर त्याची हालत जी होते ती मी सांगायची गरज नाहीये. जे लोक शंकर गीता वाचतायत त्यांना माहिती आहे मी काय म्हणतोय. But then those who don't read it is still okay. What is important is what will you learn? There are experiences in life which is good, which is not so good, which is horrible, which is excellent, which is amazing, which is loving, which is full of hate, which is rage, which is anger. Life is all of that. आता मुंबईमध्ये किती पटकन आपलं हवामान चेंज झालंय. मागच्या सोमवारी पाऊस पडत होता, गुरुवारपासून थंडी सुरू झाली. काल 21 टेम्परेचर होतं, माझ्या गावी 18 टेम्परेचर होतं. थंडी पडायला लागली. महाराष्ट्राच्या काही भागामध्ये लोक ब्लँकेट वापरायला लागली. ऋतू बदलतोय, आपणही बदलतोय.
हे सगळं आपल्याला हे सांगतंय की जो आपण कालचा होतो, आपल्याला आजपासनं उद्या आपल्याला कायम आजपासनं बजरंग अवस्थेत राहायचं आहे. व्हॉट इज बजरंग? आपल्याला संकट हरण करायचं आहे. सतत संकट हरण करायचं आहे. पीडा येणार आहेत का? हो, येणार आहेत, पण त्याच्यावरती आपल्याला राहायचं आहे. सो काल व्हॉट वी डिड डे बिफोर येस्टरडे, वी डिड वन थॉट. आपण फक्त सिंगल फोकस ठेवलेला, हाऊ एम आय ब्रिदिंग. झुला. तुम्हाला जमलं सगळ्यांना? तुमचा श्वास कसा चाललाय, कसा येतोय, कसा जातोय, कसा येतोय, कसा जातोय, कुठे येतोय, कसा जातोय. तुम्ही बघत होतात की तुमचा श्वास तुम्ही कसा घेताय. त्यावेळी जेवढे विचार येत होते ते सगळे थांबले तुमच्या सिस्टमच्या बाहेर. दे ऑल स्टॉप्ड. कोणी केलं? आपणच केलं, तुम्हीच केलं. जर मग हे विचार आपण थांबवू शकलो, याचा अर्थ जसं भगवान कृष्ण म्हणतायत, द पॉवर इज विदिन, just that we have to activate that power. Okay, so close your eyes, gently close your eyes, inhale and exhale slowly. जिथे कुठे असाल, just pay attention. Sit with your spine erect. Take a long deep breath. Today we will do even a deeper gratitude. Slowly and steadily. बरोबर आपली एक 90 डिग्रीज पोझिशन घ्या. पाहिजे तर ज्या खुर्चीत आपण बसला तिथे काही सपोर्ट लावा, उशी लावा, बट डोंट मूव्ह नाव. Very gently, very slowly, बिल्कुल धीरे धीरे start breathing. And allow your body to relax. Relax your skull, केसांची मुळं, relax. आणि हळूहळू पूर्ण कान, नाक रिलॅक्स करा. रिलॅक्स करा. Every time you are exhaling, relax your body. As you relax your body, the ground beneath you, आपल्या पायाखालचं जी जमीन आहे ती आपल्याला पूर्ण सपोर्ट करते. रिलॅक्स. मनातल्या मनामध्ये धरती माता मला संपूर्ण सपोर्ट करते. माझं वजन, माझा ताण, माझा तणाव संपूर्णपणे ती झेलतीये. पण आय एम ग्रेटफुल टू यू. Relax your spine, your shoulders, your face. प्रत्येक श्वास जो तुम्ही घेणार आहात, इट इज अ इन्व्हिटेशन ऑफ कामनेस. त्या श्वासाबरोबर मनशांती आपल्याला मिळते. व्हिज्युअलाइज करा की ज्या नाकपुड्या, जे नॉस्ट्रिल्स मधनं आपण इन्हेलेशन करताय, जणू काही एक शांती दूत आलेला आहे
आणि तो शांतीदूत आपली संपूर्ण सिस्टम, जिथे कुठे हेवीनेस आहे, जडत्व आहे, डिस्कम्फर्ट आहे, तो रिलॅक्स करतोय. Continue to relax. संपूर्ण पाठीचा कणा रिलॅक्स. Relax your stomach. Your gallbladder relax. शांत शांत. जिथे कुठे डिस्कम्फर्ट असेल तिथे जाऊन त्या जागेवरती ही शांत शांत रिलॅक्स. जसं असं तुम्ही रिलॅक्स करताय तसं तसं तुमचे वेन्स, बोन्स, कुठले जळजळणारे, त्रास देणारे विचार असतील तर रिलॅक्स म्हणा. आय एम रेडी टू लेट गो. संपूर्णतः हळुवारपणे आपले गुडघे सैल सोडा. रिलॅक्स. पोटऱ्या, काफ मसल्स, तळवे रिलॅक्स. जसं असं तुम्ही रिलॅक्स करताय तसं तसं व्हिज्युअलाइज करा की प्रभू राम, भगवान हनुमान जसे त्यांच्या हृदयामध्ये प्रभू राम निवास करत होते त्याचप्रमाणे व्हिज्युअलाइज करा की तुमच्या हार्ट चक्रामध्ये एक ज्योत प्रज्वलित झालेली आहे. इमॅजिन अ लाईट इनसाइड युअर हार्ट चक्रा. हळुवारपणे स्वतःचं नाव घेऊन सांगा. आय एम ग्रेटफुल फॉर हू आय एम बिकमिंग. मी आभारी आहे, कृतज्ञ आहे, आनंदी आहे की मी स्वतःची मंगल मूर्ती करत आहे. आय एम प्रोग्रेसिंग डेली. सो ग्रेटफुल. मनाच्या पडद्यावरती स्वतःला बघा. संपूर्ण अवेअरनेस आपल्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक अवयवामध्ये. एखादा बॉडी पार्ट, जर त्या बॉडी पार्ट मध्ये काही दुखापत असेल, तुम्ही काही गोळ्या घेत असाल, तो बॉडी पार्टला म्हणा रिलॅक्स. आय एम सॉरी. आय लेट गो अँगर. जसं असं तुम्ही संपूर्ण शरीरामध्ये ही लाईट आहे जी तुम्ही आता हृदयामध्ये लावली आहे, त्याचा प्रकाश संपूर्ण शरीरामध्ये स्प्रेड होतोय. द लाईट इज स्प्रेडिंग इन युअर बॉडी.
जसं जसं ही लाईट पुढे स्प्रेड होतीये तसं तसं तुम्ही अजून डबल रिलॅक्स करताय. On my count, you will start double relaxing. 5. डबल रिलॅक्स करा. जसं जसं तुम्ही डबल रिलॅक्स करताय तसं तसं ही लाईट आपल्या शरीराच्या भागात जाते, आपल्या किडण्यांमध्ये, पोटामध्ये. त्या लाईटला स्वतःचा कॉन्शियसनेस आहे आणि तो कॉन्शियसनेस तो बॉडी पार्ट पूर्णपणे रिपेअर करतोय, रिहील करतोय, रिवायटलाइज करतोय. रिलॅक्स. 4. Keep relaxing your shoulders, shoulder blades, पायाची बोट, हाताची बोट. रिलॅक्स. मान संपूर्ण रिलॅक्स. 3. As you now relax, you can now feel the temperature of the air coming in. जो श्वास आपण घेतोय तुम्हाला तो कसा वाटतोय नॉस्ट्रिल्स मधनं, नाकपुड्यांमधनं? गरम आहे, कोमट आहे, थंड आहे? तो हळवारपणे तुम्हाला फील होतोय. टू. प्रणामी धरती मातेचे आभार मानतोय, या सृष्टीचे आभार मानतोय, परमेश्वराचे आभार मानतोय, हवेचे आभार मानतोय, पाण्याचे आभार मानतोय, या सूर्याचे, या चंद्राचे आभार मानतोय. संपूर्णतः सेंटर युअर अटेन्शन completely. संपूर्णपणे रिलॅक्स एव्हरी ऑर्गन. One. From the skull of your body, पायापर्यंत, पायाचे अंगठे, हाताची बोट. रिलॅक्स. रिलॅक्स. स्वतःला सांगा, तुमच्या बॉडी पार्टला सांगा, थँक यू फॉर सपोर्टिंग मी एव्हरी डे. म्हणा, आय लव्ह ऑल ऑफ यू and I am grateful to all of you for doing what you're doing for me. I love all of you. तुमचे इमोशन्स थोडेसे अजून तुम्ही
रिअल करू शकता. म्हणून आय लव्ह यू सो मच, ईच वन ऑफ यू. म्हणून थँक्यू. तुम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलताय बॉडी पार्टशी, ते अक्षरशः दे आर फीलिंग सो हॅपी. जणू काही ते आनंदाने सगळे भारावलेले आहेत. दे आर सो हॅपी टू नो दॅट यू हॅव एक्नॉलेज्ड. आपण सगळेजण त्या आपल्या आपल्या बॉडी पार्टचे मालक आहोत. आणि मालकानी, ओनरनी कौतुकाची थाप, जसं काय तुमच्या हातामध्ये माईक आहे, तुम्ही त्यांना सांगताय, सॉरी गाईज, आय हॅव बीन मीन टू यू समटाइम्स, बट आय लव्ह यू अँड आय विल कीप टॉकिंग टू यू. आय विल कीप रिलॅक्सिंग यू. हे सगळे अवयव जे आहेत, they are grateful to you for acknowledging, and they are, you can see them dancing. Some of them are dancing out of happiness. Relax. तुमचा स्पायनल कॉर्ड आपल्या सगळ्यांचा चांगला चमकतोय, ब्राईट होतोय. आपल्या सगळ्यांची एंडोक्रिन सिस्टम जी आहे, हायपोथॅलॅमस, पिनियल ग्लँड, हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड, थायमस, लंग्स, पॅनक्रियास, किडनीज, लिव्हर, ऍड्रिनल ग्लँड्स, प्रोस्टेट पुरुषांमध्ये, महिलांमध्ये ओव्हरीज, हे सगळं जण फार छान रिलॅक्स झालेत, रिजनोवेट झालेत, रिफ्रेश झालेत, रिव्हायटलाइज झालेत. Gently come back. Come back to your bodies again. हाताचं घर्षण करा आणि gently massage your face. पुन्हा एकदा स्मरण करा, डोळे बंद करा. राईट हँड आपल्या हार्ट चक्रावरती ठेवा आणि म्हणा की आय एम रिअली लव्हिंग व्हॉट आय एम बिकमिंग. म्हणा मी बलवान होतोय, चारित्रवान होतोय, गुणवान होतोय. हनुमान चालीसेमधले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कसा असला पाहिजे भक्त, ते मी सगळं होतोय. मी सद्गुणी होतोय, सशक्त होतोय, समृद्धवान होतो आहे, निष्ठावान होत आहे. आय एम इन द प्रोसेस ऑफ बिकमिंग रिचर, हेल्थियर, वेल्थियर, बेटर एव्हरी डे. Gently open your eyes. Those who are healers, just check your aura before and after the session. You will see change, positive change. Your aura would have improved. That's the power of gratitude. So तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन्स आहेत. कालचंही मेडिटेशन करू शकता, आजचंही करू शकता, तुम्ही दोन्ही करू शकता, कंबाईन करू शकता, तुमच्या आवाजात करू शकता, पण करा. का करायचंय? पायवाट बनवायची आपल्याला. पहिल्या दिवशी मी तुम्हाला शिकवलं होतं, पायवाट करायची. रोज परमेश्वराला फोन करून, आपला लक्षात ठेवा, बलवान आपला मंगलमूर्ती करायची रोज. एकदा सांगून होणार नाहीये. असं असतं तर आपल्याला कुठल्याच गुरुनी सांगितलं नसतं, साधना करा, उपासना करा. का बरं सांगितलंय? का बरं सांगितलंय? काय वाटतं तुम्हाला? त्या मनाच्या गवतावरती चालून 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 पायवाट करायची त्याची.
विचार निगेटिव्ह त्याच्यावरती चालून 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 पायवाट केल्यानंतर जो जो पॉइंट आहे, लास्ट पॉइंट जिथे ती पायवाट संपते, तिथे परमेश्वराचं दार चालू होतं. असं मी म्हणत नाहीये, असं 4थ्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण म्हणतायत. ते असं म्हणतात की पहिले विचार थांबता थांबता थांबणार नाहीत, बट बिगिन, दॅट इज युअर फर्स्ट स्टेज. आपण त्याला असं म्हणूया इंग्लिशमध्ये एलिमेंटरी. एलिमेंटरी नंतर सेकंड लेवल. अवयव इकडे तिकडे 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 असे हालायला सुरुवात होतील. सेकंड एलिमेंटल, सॉरी एलिमेंटरी, एलिमेंटल म्हणतोय, बेसिक आपण म्हणूया. नंतर थोडस वरती लेवल 2 किंवा ऍडव्हान्स. त्याच्यानंतर थोडस वरती लेवल 3. मग थोडस पुढे गेल्यावरती ध्यानात मग आपल्या लक्षात येतं की आपण सगळ्याशी एक रूप आहोत. पण तिथे भगवान आपल्याला भेटतायत. जे लोक आराटी योगा शिकून 7 डिफरंट प्लेन्स शिकलेले आहेत, 4th प्लेनच्या खाली परमेश्वर खाली येत नाही. आपल्याला जायला लागतं 4th प्लेन पर्यंत. भगवान कृष्ण असं म्हणतात की तुला माझ्याकडे येण्यासाठी 4 स्टेजेस पास करायचे आहेत. ज्यांना ह्याच्यात भरपूर काही शिकायचंय त्यांनी 4था अध्याय तुम्ही गुगल करा किंवा वाचा किंवा त्याच्याविषयी युट्यूबवरती काय आहे का तुम्हाला एक्झॅक्टली समजेल मी काय म्हणतोय. संकट हरण करण्यासाठी वैद्य हा बलवान, हा हुशार असला पाहिजे. वैद्य हा आपणच होत आपले. म्हणून आपण चांगल्या डॉक्टरकडे, चांगल्या हिलरकडे, चांगल्या काउन्सिलरकडे, चांगल्या टेक्नॉलॉजीज मध्ये, चांगल्या थेरपीमध्ये हे आपल्याला सतत घ्यायचं आहे, जे आपल्याशी कामाचं आहे. पण नो गुरु हॉपिंग हे सगळे ट्रीटमेंट्स आहेत. और देवता चित्त न धरही. क्लॅरिटी आली? थांबूया. जे लोक युट्यूबला ऐकणार आहेत, सेशन संपवतोय मी इथे, थांबतोय. आम्ही आमची हनुमान चालीसा ऑनलाईन करणार आहोत ग्रुपमध्ये आणि तुम्ही सुद्धा तुमची करा. जे लोक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, ज्यांची हनुमान चालीसा बाय चान्स मिस झाली असेल किंवा तुम्ही काही लोक फर्स्ट टाइम अटेंड करताय आणि तुम्हाला असं वाटलं लास्ट 7 days काय देयर इज सम लर्निंग, यू आर लर्निंग समथिंग, त्यांना उद्यापासून हनुमान चालीसा सुरू करू द्या. यू कॅन इन्व्हाइट देम टुमॉरो बिकॉज टुमॉरो इज ट्यूजडे. सो नवीन सिरीज पण तुम्ही सुरू करू शकता. फक्त काय होईल की आपली हनुमान चालीसा 24 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यांची हनुमान चालीसा कधी संपणार आहे? 1 डिसेंबरला संपणार. इट इज ओके, 8 दिवसांनी त्यांची संपेल. बट टुमॉरो इज अ डे टू स्टार्ट. समजा तुमच्या घरातले मित्र परिवार काय असेल त्यांना आपले व्हिडिओ शेअर करा. ते व्हिडिओ त्यांना ऑनलाईन सेशनला बोलवा किंवा व्हिडिओ शेअर करा. दे कॅन सी इट ऑनलाईन. थांबूया. ओके, लेट्स डू अवर हनुमान चालीसा.